नमस्कार. लोकसभेच्या निवडणुका संपल्या. मराठवाड्यामध्ये भाजपला जबरदस्त पिछेहाट झालेली आहे. त्याचबरोबर एकूण जागेच्या तुलनेत युतीला सुद्धा खूप कमी जागा मिळालेल्या आहेत. यामुळं भारतीय जनता पक्षाने अत्यंत गांभीर्यानं निरीक्षक नेमलेले आहेत आणि त्याचबरोबर यादव हे महाराष्ट्राचे प्रभारी नेमण्यात आलेला आहे. अत्यंत शिस्तप्रिय आणि बनवाबनवी उडवाउडवी खपवून न घेणारे म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांना सहाय्यक म्हणून रेल्वे मंत्र्यांचा समावेश केलेला आहे. मित्रहो, लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? काही जण असं म्हणतात की अजित पवार यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळं गडबड झाली. काही जण म्हणतात की काल चोर म्हणणाऱ्याला आज मंत्री केलं. हे काहीही असेल आणि बऱ्याच ठिकाणी एक शिस्तप्रिय भारतीय जनता पक्ष अत्यंत बेशिस्त वागला. अनेक ठिकाणी उमेदवाराला पराभूत करण्याचे काम त्या भागातील प्रमुख लोकांनी केलं म्हटलं तर चुकीचं किंवा धाडसाचं ठरणार नाही. ज्या पद्धतीनं एखादी बस चालवत असताना मी ड्रायव्हिंग करणार म्हणायचं आणि खाणीत गाडी ढकलून दिल्यासारखा अपघात करायचा, नेमकं हेच दुर्दैवानं या ठिकाणी घडलेलं आहे. आणि याचं गांभीर्यानं घेऊन सगळीकडं निरीक्षक नेमलेले आहेत. महसूल मंत्री हे नांदेडचे, विखे हे नांदेडचे निरीक्षक आहेत. लातूरला माजी मंत्री केंद्रीय दानवे हे निरीक्षक आहेत. बीडला संभाजीराव पाटील निरीक्षक आहेत. हिंगोलीला निरीक्षक आहेत. आणि या दरम्यानच्या काळामध्ये खरोखर निरीक्षक हे प्रामाणिकपणे निरीक्षण करणार का, की आपापल्या हितसंबंधियांना सांभाळण्याचं काम करणार? हा खरा गंभीर प्रश्न आहे. या ठिकाणी कालच आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये शहराध्यक्ष यांना रोखण्याचं, राजीनामा द्या म्हणण्याचं धाडस एका कार्यकर्त्याने केलं आणि त्या ठिकाणी माजी खासदार चिखलीकरांच्या पीएना त्यांना रोखावं लागलं. खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मग या निरीक्षणाची पद्धत कशी असावी? सगळ्याला मिळून विचारावं का एकट्याला विचारावं? का त्या ठिकाणी मीटिंग पूर्व सर्वांनी असा प्रयत्न करायचा की अमक्यानी तुम्ही असं बोला, तमक्यानी तुम्ही असं बोला? अशा प्रकारचा जर पायंडा घडत गेला आणि ग्रुपिझम जर वाढत गेलं तर ही भाजपच्या दृष्टिकोनातून फार मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. आम्हाला असं वाटतं की यामध्ये कोणत्याही नेत्याचं काहीही नुकसान झालेलं नाही, पण या ठिकाणी जे निस्सीम भक्त जे भाजपचे आहेत त्यांना मात्र फार मोठा त्रास व्हावा लागतो. उदाहरणादाखल बोलायचं झालं तर लातूर लोकसभेमध्ये की एक दानशूर उमेदवार म्हणून ज्याची प्रतिमा होती त्या उमेदवाराला कशा प्रकारे छळलं गेलं, मेंटली टॉर्चर केलं गेलं, अपमान केला गेला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याची खरी रिपोर्टिंग झाली पाहिजे. आणि जो कोणी यामध्ये दोषी असेल त्याला भीती वाटली पाहिजे. अनेकाला अनेक प्रकरणात वाचवण्याचं काम, मदत करण्याचं काम, आउट ऑफ वे जाऊन सहकार्य करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आज महाराष्ट्रात मराठा समाजाचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहेत. काही जण खाजगीत असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस जर प्रमुख राहिले तर 40 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत. आणि नजर मारणे, भीती मारणे अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं आहे. त्या लोकांनी बंड केलं, त्या लोकांनी बैमानी केली, त्या लोकांनी प्रचार यंत्रणा खोळंबून ठेवली, फक्त बैठकामध्ये सगळ्याला ठेवलं, बोलशीट वाटप केले नाहीत.
आणि जे पक्ष वॉरियर म्हणून संघटनात्मक दृष्ट्या 4 वर्ष 11 महिने प्रामाणिकपणे काम करणार आणि त्या कार्यकर्त्यांना मात्र निवडणुकीत जी रसद वाटप केली गेली की आपल्या आपल्या हितसंबंधियांना, आपल्या विधानसभेला ज्यांनी आपलं बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है अशा प्रकारची भूमिका घेत असताना दुसऱ्याच्या लग्नामध्ये आपलं सगळं बंदोबस्त बँडवाल्याचे स्वयंपाकवाल्याचे करून घ्यायचं हे पाप अनेक ठिकाणी झालेलं आहे. आम्हाला या निमित्तानं तुम्ही म्हणाल तुम्ही निरीक्षक आहात की भाजपचे म्हणजे पत्रकार आहात की भाजपचे प्रवक्ते आहात. मी पत्रकार आहे, पण त्याचबरोबर माझी थोडी कमिटमेंट ही भाजपच्या बाजूने आहे. देशाला कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी, जातीय दंगली रोखण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं पारदर्शक कामकाज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे. आणि म्हणून अशा एका परिस्थितीत लातूरला येणारे दानवे यांनी या ठिकाणचं प्रामाणिक विश्लेषण, खरं विश्लेषण, कारण दानवे जब तय करते है, कारण धाडस फक्त दानवे करू शकतात. कारण आम्ही पाहिलं की त्याने सरळ हा सिल्लोडचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणलं. कारण ते बोलतात, ते निर्भयपणे बोलतात. कारण ज्यांचं आयुष्य हे सगळं लोकांची नाडी ओळखून राजकारण करण्यात झालं, नेमकं त्यांच्या ज्या पद्धतीनं लातूरमध्ये घडलं, त्यांच्या मतदारसंघात सुद्धा महायुतीच्या सहकार्याने त्यांना साथ दिली नाही. हे जसं त्यांना ठाऊक आहे, तिथल्या निरीक्षकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. आम्ही हात जोडून सर्व निरीक्षकांना विनंती करू इच्छितो, कृपया निरीक्षण करायचं होत असेल तर निरीक्षण करा, लोकांशी बैमानी करू नका. सत्य आणि वास्तव हे पक्षाला कळलं पाहिजे, कारण आपण पक्षाच्या जीवावर मोठे झालेले आहात. काही जण म्हणतात मी आहे म्हणून पक्ष आहे, पण या लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही आहात म्हणून पक्ष नाही, तर पक्ष आहे म्हणून तुम्ही आहात. म्हणून निरीक्षक हा फारच ठरता कामा नये. आले निरीक्षक, भेटले निरीक्षक, बोलले निरीक्षक, जेवले निरीक्षक, गेले निरीक्षक, कुठंतरी गोंधळ झाला आणि अशा प्रकारची अवस्था न होता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, कारण फार मोठं चॅलेंज महाविकास आघाडीने केलेलं आहे. निश्चित ते हवेत आहेत. याच परिस्थितीत नाना पटोले यांना बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात भाजपचा अध्यक्ष कोण होणार त्याचीही चर्चा आहे. भारताचे भाजपचे अध्यक्ष या ठिकाणी यांचं तावडे यांच्या नावाची चर्चा आहे. हे सर्व होत असताना निरीक्षण हे प्रामाणिकपणे सत्सद विवेक जागृत ठेवून आणि खाल्ल्या मिठाला जागून ज्या पद्धतीनं लोकसभेला अनेक ठिकाणी बैमानी करण्याचं पाप केलेलं आहे, गद्दारी करण्याचं काम केलेलं आहे, झारीची शुक्राचार्याची भूमिका बजावलेली आहे, त्यांना जोपर्यंत काहीतरी त्याची पनिशमेंट मिळणार नाही तोपर्यंत ते सुधारणार नाहीत. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.